नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, PWच्या या यूट्यूबच्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक, करंट अफेअर्सचा टॉपिक किंवा देशभरामध्ये सध्या संपूर्णपणे या टॉपिकच्या बद्दलची बहुतांश चर्चा चालू आहे. त्या चर्चेचा आढावा घेण्यासाठी आपण आज इथे भेटणार आहोत. आपल्या देशभरामध्ये किंवा भारतामध्ये संपूर्ण ब्रिटिशांचे जे कायदे आहेत त्या ब्रिटिशांच्या कायद्यांचा अंमल आज तागायत होता, प्रामुख्याने फौजदारी कायद्यांचा संदर्भ. म्हणजे 1872चा भारतीय पुरावा कायदा असेल, 1974चा पर्यायाने पूर्वीचा 1898चा CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता असेल किंवा 1860चा भारतीय दंड संहिता असेल, हे तीनही कायदे रिप्लेस करून भारत सरकारने नवे फौजदारी कायदे जे आहेत ते नवे फौजदारी कायदे लागू केलेले आहेत. त्यांची नावं जी आहे, पूर्वी भारतीय दंड संहितेचं जे नाव आहे आता ते भारतीय न्याय संहिता करण्यात आलेलं आहे. पूर्वीचं नाव कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर होतं, ते आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे BNSS केलेलं आहे. याचं BNS असं केलेलं आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टचं नाव जे आहे ते भारतीय साक्ष बिल्स म्हणजेच काय BSB अशा प्रकारचं केलेलं आहे. तर याबाबतच आपण आजच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स ज्या आहेत त्या अपडेट जाणून घेणार आहोत. या कायद्यांचे काही फीचर्स आहेत, डिस्टिंग्विश फीचर्स आहेत, जुन्या कायद्यांपेक्षा कशा प्रकारे हे कायदे वेगळे आहेत, या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत. तर आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये या संदर्भात आपण IPC, CRPC एव्हिडन्स या ऐवजी हे जे रिप्लेसमेंट आहे तर त्या रिप्लेसमेंटचा संदर्भ म्हणजे भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय BNSS असेल आणि भारतीय साक्ष बिल असेल, अशा तीन कन्सेप्ट जे आहेत ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे आपल्या दृष्टीने, सगळ्यांच्याच दृष्टीने, कारण 100-150 वर्षांपूर्वीचे जे कायदे आहेत ते संपूर्णपणे आता रिप्लेस होणार आहेत. मग त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या कायद्यांमध्ये प्रामुख्याने असलेल्या तरतुदी कोणकोणत्या आहेत, याचा एक थोडासा आढावा जो आहे तो या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. देशभरामध्ये 3 नवे फौजदारी कायदे जे आहेत ते लागू झालेले आहेत. ते आजपासूनच म्हणजे 1 जुलै या 2024 पासून हे 3 नवे फौजदारी कायदे म्हणजे काय, तर फौजदारी कायदे म्हणजे क्रिमिनल ऍक्ट्स ज्याला म्हणतो आपण, क्रिमिनल ऍक्ट्स आहेत ते लागू झालेले आहेत. आणि मग त्याची नावं आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे जो CRPC ला रिप्लेस करेल. त्यानंतर भारतीय न्याय संहिता जो आहे, भारतीय न्याय संहिता तो IPC ला रिप्लेस करणार आहे. आणि भारतीय पुरावा कायदा ही जी संकल्पना आहे म्हणजे भारतीय जे काही याच्या आधीचा जो कायदा आहे बरोबर साक्ष बिल, तो इंडियन एव्हिडन्स ऍक्टला रिप्लेस करणार आहे. अशा प्रकारे हे देशामध्ये 3 कायदे आजपासून लागू झालेले. विशेष म्हणजे या कायद्यांच्या खाली देशभरामध्ये केसेस सुद्धा आज रजिस्टर झालेले आहेत, कारण रोजच आपल्या देशामध्ये क्राईम होतो, त्या अनुषंगाने ह्या केसेस रजिस्टर झालेल्या आहेत. मग त्या अनुषंगाने औरंगाबाद पूर्वाश्रमीचं नाव जे आताचं छत्रपती संभाजीनगर आहे तर त्या ठिकाणी झालेल्या केसेस, दिल्लीमध्ये झालेल्या रजिस्टर केसेस, अशा अनुषंगाने अनेक केसेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आता ह्या नवीन कायद्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर पूर्वीच्या कायद्यांच्या अनुषंगानेच हे कायदे जे आहेत त्या तयार झालेले आपल्याला दिसून येतात. पूर्वीच्या कायद्यामधली काही जी कलम आहेत, काही कलम हटवण्यात आलेली आहेत, काही कलम नव्याने इनकॉर्पोरेट करण्यात आलेली आहेत. म्हणजे जी खास भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये गरजेची होती ती नवीन कलम जी आहेत ती ऍड केलेली आपल्याला दिसून येतील. पुढे याच्यानंतर मग पोलीस, वकील, न्यायालय, सर्वसामान्य नागरिक यांच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे बदल आहेत. म्हणजे फार मोठे बदल आपल्याला या कायद्यांच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि निश्चितपणे पोलीस असतील, वकील असतील, न्यायालय असेल यांना तर हा बदल म्हणजे या बदलाशी कोप अप करणेच आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील हे कायदे जे आहेत ते आता सगळे नवीन अनुभवायला लागणार आहेत किंवा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. 1 जुलै पूर्वी नोंद. आता एक लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेचं कलम 20 जे आहे त्या कलम 20(1), 2 आणि 3 पैकी जे 20(1) आहे ते इथं फार महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 20(1) आपल्याला सांगतं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे कार्योत्तर कायदा नाही. जर एखादं फौजदारी कृत्य तुम्ही ज्या क्षणाला केलेला आहे त्यावेळी त्या क्षणाला जो कायदा लागू असेल त्या कायद्यानेच तुम्हाला शिक्षा होईल. मग त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कायद्याने शिक्षा होते. पूर्वाश्रमीच्या कायद्याने या संदर्भात म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावाने नवीन फौजदारी कायदे लागू होणार नाही.
म्हणजे आजपासून लागू झालेले कायदे याच्या आधी म्हणजे इवन रात्री 12च्या आधी झालेला गुन्हा आहे त्याला सुद्धा लागू होणार नाही. मग त्यामुळे जे पूर्वीचे कायदे पूर्वीचे गुन्हे आहेत ते जुन्या कायद्यांनुसारच ट्रायबल असणार आहे. मग 1 जुलै पूर्वी नोंदवल्या गेलेल्या खटल्यांवरती खटल्यांच्या तपासावरती नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही. इवन मग 1 जुलै पासून जे नवीन गुन्हे नोंद होतील आजपासून सगळे त्याच्यानुसार मात्र सगळ्या नवीन कायद्यांच्या अनुषंगाने कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे. मग जसं भारतीय राज्यघटनेचं 20(1) आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, 20(2) आहे नो डबल जिओपार्डी, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, त्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवूनच या संदर्भात होईल. आता जे जुन्या खटले मग त्यांचं काय करायचं, जुन्या खटल्यांची सुनावणी कोर्टामध्ये जुन्या संहितेनुसारच होणार आहे, म्हणजे त्या जुन्या कायद्यानुसारच होणार आहे. नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणांची चौकशी होईल किंवा नव्याने दाखल झालेले गुन्हे जे आहेत तेच फक्त इथं सुनावणीसाठी येतील. आता इथून पुढचे सगळे गुन्हे मग गुन्ह्यांसाठी प्रचलित असलेली जी काही कलम आहेत ती कलम आता बदलण्यात आलेली आहेत. म्हणजे पूर्वी जसं 302 कलम म्हटलं की आपलं पिक्चर मग दफा 302 के तहत तुम्ही सजाए मौत करार दिया जाता है, तर ते सुद्धा आता होणार नाही. पिक्चरचे डायलॉग पण चेंज करावे लागतील. म्हणजे कलमांमध्ये बदल आहेत त्यामुळे आता सगळ्यांनाच म्हणजे पोलीस असेल, प्रशासन असेल, न्यायालय असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, या सगळ्यांनाच याची तरतूद जी आहे ती तरतूद अभ्यासावी लागणार आहे. मग पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस बदल करण्यात आलेली ही पहिली नावं भारतीय दंड संहितेचं भारतीय न्याय संहिता, फौजदारीचं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पुरावा कायद्याचा आता भारतीय पुरावा कायदा BSA अशा प्रकारे म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम अशा प्रकारचं नाव आहे. आता मुख्य डायरेक्ट आपण मुद्द्याला हात घालूया. म्हणजे भारतीय नागरी संरक्षण संहिता जी CRPC आहे ते CRPC काय आहे हे बघा. गंमत अशी असते की IPC, CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट हे 3 कायदे आणि भारताची आत्ताची जी काही BNS असेल किंवा BNSS असेल भारतीय न्याय नागरिक सुरक्षा संहिता आणि त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम हे जे आहे ना ते ब्रह्मा विष्णू महेश सारखे काम करतात. ब्रह्मा विष्णू आणि महेश. तुम्ही म्हणाल सर हे कसं काय, तर गंमत अशी आहे की IPC गुन्ह्यांची निर्मिती करतो. IPC हा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे म्हणजे मूलभूत कायदा आहे जो गुन्ह्याची डेफिनेशन सांगतो. गुन्हा म्हणजे काय, म्हणजे खून झाला तर खून म्हणजे काय, चोरी झाली तर चोरी म्हणजे काय. जसं पूर्वी खुनाचं कलम होतं 302 ज्याच्यामध्ये सांगितलं होतं 4 प्रकारचे कृत्य ही खुन असणार. चोरीचं कलम होतं 378 ज्याच्यामध्ये सांगितलं होतं कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातील बरोबर जंगम मालमत्ता त्याच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे स्थानभ्रष्ट करणे हे आहे. कलम 379 ला या संदर्भात चोरीची शिक्षा होती. कलम 354 ला विनयभंगाची केस होती. कलम 349 ला बलप्रयोग होता. 350 ला फौजदारी पात्र बलप्रयोग होता. 351 ला हमल्याची केसेस असायच्या. कलम 319 ला साधी दुखापत होती. कलम 320 ला गंभीर दुखापत होती. कलम 323, 24, 25, 26 याला साध्या आणि गंभीर दुखापतीच्या शिक्षेच्या संदर्भातील कलम होती. मग त्यानंतर कलम 120A फौजदारी पात्र कट, कलम 120B फौजदारी पात्र कटाची शिक्षा. त्यानंतर मग पुढे असे असंख्य कलम जी आहेत ती पूर्वीच्या अनुषंगाने आपल्याला असलेली दिसून येतात. आता त्या कलमांच्या संदर्भात ज्यावेळेस गुन्हा होतो त्यावेळेस ब्रह्मा म्हणजेच गुन्ह्याची निर्मिती जी आहे निर्मिती आणि व्याख्या इथं केली जाते. गुन्हा झाल्यानंतर प्रक्रियेचं पालन कसं करायचं, प्रक्रियेचं पालन कसं करायचं हे आपलं CRPC सांगत होतं. आता BNSS सांगेल. म्हणजे प्रक्रिया पोलिसांनी अटक कशी करावी. कलम 46 नुसार अटकेची पद्धत सांगितली होती. विनावॉरंट अटकेची तरतूद कलम 41 मध्ये होती. कलम 42, 43, 44 मध्ये अटकेची तरतुदी होत्या. वॉरंटने अटक जी आहे ती कलम 71च्या अनुषंगाने होती. मग समन्स कसं बजवायचं, समन्सची कलम 60, 61, 62, 63 अशी समन्सची कलम. एखाद्या अपराधाला उद्घोषित अपराधी जाहीर करणे कलम 81, कलम 82 मध्ये कलम 82, कलम 83 मध्ये जप्ती. मग झडती कशी घ्यायची किंवा मग FIR नोंद कशी करायची 154 नुसार हे प्रक्रियेचं पालन आहे. आणि कोर्टाची प्रक्रिया कसं चालणार म्हणजे अंत निकाल जो आहे तो महेश म्हणजेच काय साक्ष पुराव्याने व्हायचा. तर आता ज्या CRPC मध्ये मुख्य बदल झाले, पूर्वी 484 कलम होती तर आता 531 कलम आहेत म्हणजे कलम वाढले बरोबर. यामध्ये ऑडिओ व्हिडिओद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यास महत्त्व देण्यात आलेले आहे. आताचा जमाना जो आहे तो ऑडिओ व्हिडिओचा आहे आणि त्या अनुषंगाने ते पुरावे जे आहेत आता ते दाखल करणार. म्हणजे पुरावे जे आहेत पूर्वी एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वॉज लेसर म्हणजे काही कमी महत्व होतं, आता त्याला महत्व देण्यात आलेलं आहे. नव्या कायद्यामध्ये कोणत्याही गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना खाजगी जातमुचलक्यावर सोडण्याची तरतूद आहे. ही मोस्ट प्रॉमिनंट तरतूद आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा जर भोगली असेल तर त्या कैद्यांना
खाजगी जात मुचलका म्हणजे काही व्यक्तिगत बॉन्ड जो आहे त्या बॉन्डवरती सुटकेची तरतूद करण्यात आलेली आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये 0 FIR दाखल करू शकतो. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ 0 FIR? काय असते माहिती का? समजा गुन्हा झालेला आहे पुण्यामध्ये आणि तुम्ही तक्रार नोंदवलेली आहे नाशिकमध्ये. तर आता होतं काय, नाशिकचे पोलीस असं म्हणू शकतात की आता हा गुन्हा आमच्या कार्यक्षेत्रात घडलेला नाही, तो तुम्ही तिकडेच नोंदवा. तर भारतीय कायद्यामध्ये, भारतीय कायदे प्रणालीमध्ये पूर्वीपासून 0 FIR ची तरतूद होती. पण 2012च्या दिल्ली बलात्कार केस नंतर जस्टिस वर्मा कमिटीच्या शिफारसीनंतर 0 FIR कन्सेप्ट कंपल्सरी करण्यात आली, मॅन्डेटरी करण्यात आली. म्हणजे काय, तर गुन्हा कुठेही घडलेला असू द्या, तुम्ही तक्रार कुठेही नोंदवू शकता. जर माझ्या कार्यक्षेत्रामध्ये गुन्हा घडलेला नसेल तर मी तो गुन्हा नोंद करून घ्यायचा 154 CRPC नुसार आणि त्याला नंबर 0 द्यायचा आणि संबंधित पोलीस स्टेशनला ती FIR पाठवायची, तिला तो तिकडचा नंबर मिळणार. मग ती 0 FIR जी आहे आता तिला कायदेशीर तरतूद करण्यात आली. 15 दिवसांच्या आत मूळ क्षेत्रामध्ये म्हणजे जिथं गुन्हा घडलेला आहे त्या भागामध्ये FIR जी आहे ती FIR पाठवावी लागणार तुम्हाला 0 FIR नोंद करून. पुढची तरतूद आहे सरकारी अधिकारी पोलीस अधिकाऱ्याविरोधात खटला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरण 120 दिवसांच्या आतमध्ये परवानगी देणार आणि परवानगी नाही दिली तर तेही कलम म्हणून ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे काय, तर आता CRPC मध्ये 196, 197, 195 या कलमांमध्ये सरकारी अधिकारी, लोकसेवक, प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश यांच्या विरुद्ध जे खटले आहेत त्या खटल्यांची विशेष प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही सहज खटले दाखल करू शकत नाही का, कर्तव्य बजावत असताना जर तुम्ही खटले दाखल करायला लागले तर पोलीस प्रशासन किंवा इतरांवरती दबाव येऊ शकतो. म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवरती आता खटला दाखल करायचा असेल तर संबंधित प्राधिकरण 120 दिवसांच्या आत संबंधित प्राधिकरणाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा नाही जर परवानगी मिळाली तर मग ते पुढे त्याच्या विरुद्ध प्रक्रिया प्रोसेस चालू होईल. FIR नोंदवल्यानंतर 90 दिवसांच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करणं आवश्यक आहे आणि आरोपपत्र दाखल केल्यावरती न्यायालयाला 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागतील. आरोपपत्र म्हणजे चार्जशीट. पूर्वीच्या CRPC जो आहे त्या CRPCचा संदर्भ जर पाहिला आपण तर त्या CRPCचा जर संदर्भ पाहिला तर त्या CRPC मध्ये कलम 173 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मध्ये दोषारोपपत्र चार्जशीटच्या तरतुदी होत्या. आताच्या कायद्यामध्ये कसं करण्यात आलेलं आहे की तुम्हाला 90 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करावीच लागेल आणि दाखल केल्यानंतर 60 दिवसांमध्ये कोर्टाला निश्चित करावं लागेल की कुठल्या कलमांखाली हा ट्रायबल आहे त्याच्या विरुद्ध केस चालवायची आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावरती 30 दिवसात न्यायालयाला निकाल द्यावा लागणार आहे. म्हणजे खटल्याची सुनावणी पूर्ण झाली संपूर्ण तर मग त्याच्यामध्ये 30 दिवसाच्या आत न्यायालयाला निकाल द्यायला लागणार. त्यानंतर 7 दिवसांच्या आत त्याची प्रत उपलब्ध करून द्यायला लागणार. खटला पूर्ण झाला, सुनावणी करून 30 दिवसात निकाल द्या, 7 दिवसात अंमलबजावणी, निर्णयाची जी प्रत आहे ती प्रत ती संबंधितांना प्रोव्हाइड करा. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ऑनलाईन आणि ऑफलाईन हे स्टार मार्क करा. ऑनलाईनला माहिती देण्याबाबत पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना लेखी स्वरूपात सुद्धा माहिती द्यावी लागेल. म्हणजे समजा जर ताब्यात घेतलेला व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीला अटक केलेली आहे तर त्या व्यक्तीची आता सुद्धा कलम 50 या तरतुदींनुसार जे CRPC मध्ये तरतुदी आहे त्याच्यानुसार आरोपीच्या नातेवाईकांना मित्रांना इन्फॉर्म करावं लागतं. आता ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने प्लस त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांना लेखी स्वरूपात सुद्धा पोलिसांना इन्फॉर्मेशन द्यावी लागणार की तुमचा व्यक्ती ताब्यात घेतला. पण हेच फक्त कलम नाहीये तर अजून खूप आहेत. म्हणजे आपण फक्त आज इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून संदर्भ पाहतोय. तर महिलांच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये महिला कॉन्स्टेबल असेल तर पीडित महिलेचा जबाब त्यांच्या उपस्थितीत नोंदवावा लागणार. ही जुनीच तरतूद आहे. जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवले जाऊ शकतात. भारतीय नागरी सुरक्षा संहिता जी 531 कलम आहे यातील 117 तर 177 तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे तब्बल 177 तरतुदी जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा 14 कलम जी आहे ती पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे आणि 9 कलम आणि एकूण 39 उपकलम जोडण्यात आलेली आहे. आणि आता या अंतर्गत साक्षीदारांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवले जाऊ शकतात. वर्ष 2027 पूर्वी देशातील सर्व न्यायालये संगणकीकृत होतील म्हणजे कम्प्युटराइज होतील आणि एकमेकांना कनेक्ट असणार आहे. मग त्यामुळे हे CRPC मध्ये महत्त्वाचा केलेला बदल आहे. भारतीय पुरावा कायद्यामध्ये काय बदल केलेला आहे? भारतीय पुरावा कायद्यामध्ये 170 कलम आहेत आता आणि पूर्वी जी आहे ती पूर्वी 167 होती. म्हणजे फार मोठा काही बदल झालेला नाहीये. एक लक्षात ठेवा, पूर्वीचा भारतीय पुरावा कायदा कधीतरी डिटेल वेळ मिळाला तर मी तुम्हाला नक्की सांगेल. पूर्वीचा भारतीय पुरावा कायदा अतिशय परफेक्ट कायदा आहे.
अगदी मोजक्या अपवादांना जर सोडलं तर त्याच्यामध्ये बदल सुद्धा झालेले नव्हते. एवढा परफेक्ट कायदा आहे तो. म्हणून पूर्वीच्या 167 आता 170 आहे. 6 कलम जी आहेत ती रद्द करण्यात आली आहे. 2 नवीन कलम टाकली आणि 6 उपकलम जी आहेत ती जोडण्यात आलेली आहे. साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद केली. कागदपत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे सुद्धा न्यायालयात आता वैध असणार. हे इतका महत्वाचा पॉईंट आहे, याला स्टार मार्क करा. कारण ना इलेक्ट्रॉनिक जग आहे, फसवणुकीचे सर्व मार्ग जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला स्पर्श करूनच जातात किंवा गुन्ह्याचे सगळे मार्ग. त्यामुळे हा पुरावा जो आहे तो ग्राह्य धरण्यात आला. पूर्वीच्या IPCचं कलम 29A जे आहे डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सबमिट केलं होतं अपडेट करून IT ऍक्ट नंतर. पण आता डायरेक्ट स्पेशल तरतूद करण्यात आली. ईमेल, मोबाईल फोन, इंटरनेट या सगळ्या पुराव्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मग IPC मध्ये पूर्वी 511 कलम होती, आता 357 कलम आहेत. म्हणजेच काय तर IPCची कलम तुलनेने कमी झाली. पण पूर्वीच्या IPC मध्ये ना उपकलम खूप जास्त होते. मग महिला आणि महिलांच्या लहान मुलांशी संबंधित गुन्हे जे आहेत त्याचा जर विचार केला पर्टिक्युलरली आपण, तर लहान मुलं आणि महिला यांच्याशी प्रकरण संबंधित प्रकरणे कलम 63 ते 99 पर्यंत टाकण्यात आलेली आहेत. पूर्वीची कलम 63 आणि आत्ताचा संबंधच नाहीये एकमेकांचा. आता बलात्काराच्या प्रकरणासाठी कलम 63 असणार आहे. पूर्वी रेपचं जे कलम आहे ते 375 ला व्याख्या होती आणि 376च्या सिरीजमध्ये शिक्षा होत्या. शिक्षा दुष्कृत्यासाठी कलम 64 अंतर्गत शिक्षा म्हणजे रेपसाठी शिक्षा 64 आहे, पूर्वी जी 376 होती. सामूहिक बलात्कार प्रकरणासाठी कलम 70 आहे, पूर्वी सामूहिक बलात्कारासाठी 376D होतं. 376D. लैंगिक छळ प्रकरणासाठी कलम 74 अंतर्गत शिक्षा आहे. आता अल्पवयीन मुलीवरती बलात्कार किंवा सामूहिक प्रकरणामध्ये जास्तीत जास्त म्हणजे शिक्षेमध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. दिस वॉज वेलकम्ड डिसिजन की बाबा हे जे अल्पवयीन मुलीवर बलात्कार सामूहिक बलात्कार आहे त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद म्हणजे फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे. हुंडासाठी हत्या, हुंडाबळी प्रकरण, छळ यासाठी 79, 84 अशी कलम आहेत. पूर्वी 304B होता IPC मध्ये हुंडाबळीसाठी. लग्नाचे आश्वासन देऊन जर शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा बलात्कारापासून वेगळा ठेवण्यात आलाय. म्हणजे रेप ही कन्सेप्ट वेगळी करण्यात आली आणि पूर्वी तो रेपमध्ये यायचा ती कन्सेप्ट, पण आता लग्नाचे आश्वासन देऊन जर शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्कारापासून वेगळा गुन्हा केलेला आहे, म्हणजे सेपरेट ऑफेन्स केलाय आणि हा वेगळा गुन्हा म्हणून परिभाषित केलेला आहे. हा फार मेजर चेंज आहे. ज्यावेळेस डिटेल आपण घेऊ त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल. नव्या कायद्यानुसार सुनावणी संपली की 45 दिवसांच्या आत फौजदारी खटल्यांचा निकाल होईल. पहिल्या सुनावणीनंतर 50 दिवसांच्या आत जे आहे ते आरोप निश्चित करावे लागतील तुम्हाला. इथं बघा, साक्षीदारांची सुरक्षा, सहकार्य, सर्व राज्य सरकारांना संबंधित योजना लागू करायला पाहिजेत. बलात्कार पीडितेचा जबाब महिला पोलीस अधिकारी, महिलेच्या पालक, नातेवाईकांच्या उपस्थित नोंदवतील. जे मेडिकल आहे ते 7 दिवसांच्या आत पूर्ण करणं अनिवार्य असणार आणि ते असलंच पाहिजे. महिला बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा नवा अध्याय जोडलाय. यामध्ये लहान मुलांची खरेदी विक्री हा जघन्य गुन्हा म्हणजे अतिशय ग्रीवियस ऑफेन्स म्हणून कन्सिडर केलाय. म्हणजे पूर्वी हे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार होतं, हा वेगळा कायदा होता. आता हे भारतीय दंड संहितेमध्ये लहान मुलांची खरेदी विक्री जी आहे तो हा अत्यंत गंभीर गुन्हा समजला जाणार आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद प्रावधान जे आहे ते केलेलं आहे. अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केला तर मृत्यूदंड किंवा जन्मठेप. लग्नाचं खोटं आश्वासन दिलं तर आता नव्याने अध्याय हे झाला ऑलरेडी. नव्या कायद्यामध्ये महिलांवरील गुन्ह्यातील पीडितांना 90 दिवसांच्या आत त्यांच्या केसेसचं नियमित अपडेट मिळालं पाहिजे. महिला आणि बालकांशी संबंधित गुन्ह्यामध्ये सर्व रुग्णालयांना मोफत उच्च देणं बंधनकारक आहे. तर खरं तर पूर्वी 357 क जे आहे CRPCचं असं तरतूद होती, पण इथं आता स्पष्ट तरतूद केली की महिला आणि बालकांशी संबंधित पण टाकले. मग FIR, पोलीस अहवाल, आरोपपत्र, स्टेटमेंट, कबुली जबाब या कागदपत्रांच्या प्रती जे आहे ते 14 दिवसांच्या आत मिळवण्याचा अधिकार आरोपी आणि पीडित दोन्ही व्यक्तींना मिळालेला आहे. म्हणजे दोघांनाही आहे ही तरतूद. आरोपीला तर फिर्यादीला तर मिळायचंच, पण पूर्वी 207 CRPC नुसार आरोपीला मिळायचं. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून घटनांची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काही कारवाई करणार असाल तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन माध्यमातून तुम्ही ती माहिती मिळवू शकता किंवा ती रेकॉर्ड करू शकता आता. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही. इव्हन FIR वगैरे नोंद करण्यासाठी एखादी व्यक्ती त्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यात FIR दाखल करू शकते, काही अडचण नाही येणार. आता बघा, ही एक तरतूद फार महत्वाची. गंभीर गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणजे जे काही आपले फॉरेन्सिक तज्ज्ञ आहे सगळे, ज्याला आपण जे
संदर्भ सांगतो पुन्हा आठवले की फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजे आता बंधनकारक आहे. पूर्वी म्हणजे जसं मोठी मोठी प्रकरणं आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्यामुळे काय होतं की ती अत्यंत हलगर्जीपणाने हाताळली जायची. पण आता त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट कंपल्सरी केलाय. लिंगाच्या व्याख्येमध्ये आता पूर्वी लिंग ह्या संकल्पनेमध्ये पुरुष आणि स्त्री दोघच येत होते, पण ट्रान्सजेंडर व्यक्तींचं जे काही स्थान होतं ते स्थान निश्चित नव्हतं. त्यामुळे आता ट्रान्सजेंडर लोकांचाही समावेश केलेला आहे, जे म्हणजे समानतेला प्रोत्साहन देणार आहे. आणि महिलांविरुद्धच्या काही गुन्ह्यांसाठी जेव्हा शक्य असेल तेव्हा पीडितेचं बयान महिला दंडाधिकाऱ्यांनीच नोंदवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा ह्या तरतुदी ज्या आहेत ते स्पेसिफिक करण्यात आल्या. आता डायरेक्टली आपण हे पाहू शकतो की कोणत्या कलमांमध्ये काय बदल झाला. पूर्वीचं आयपीसीचं जे कलम आहे, कलम 124A चा संदर्भ राजद्रोहाशी संदर्भित होतं. बरोबर, 124 करा, राजद्रोहाशी संबंधित होतं. आता शिक्षेची तरतूद आहे. नवीन कायद्याअंतर्गत राज्यद्रोह हा ब्रिटिशकालीन शब्द काढून टाकण्यात आला. म्हणजे ह्या राजद्रोह का केला तर ब्रिटिश जे काही राजा होता पंचम जॉर्ज, तर त्याच्या विरुद्धचा द्रोह हा राजद्रोह केला होता. आता तो शब्दच काढून टाकण्यात आला. त्याच्याऐवजी देशद्रोह हा शब्द टाकला. खरं तर पूर्वी देशद्रोहासाठी शिक्षाच नव्हती. बरोबर, मग आता हा भारतीय शब्द न्यायिक संहितेच्या 7व्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. याच्यावरती पण आता टीका होते आहे, पण तो म्हणजे इथं विश्लेषणाचा भाग नाही. ज्यावेळेस आपण विश्लेषण करू त्यावेळेस ते नक्की पाहूया. आता 140 कलमाच्या ऐवजी 187 आयपीसीचं 144 कलम होतं, प्राणघातक शस्त्रांनिशी बेकायदेशीर जमावामध्ये सामील होणे. 144 आणि 141 ला बेकायदेशीर जमावाची व्याख्या होती. आता तेच प्राणघातक शस्त्रांनिशी सामील होणे 187 मध्ये टाकले. भाग 11 मध्ये सार्वजनिक शांततेच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आणि त्यासाठी 187 कलम जे आहे ते बेकायदेशीर पद्धतीने एकत्र जमणे. म्हणजे पूर्वीचं 141 जो होतं ते आता 187 करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण फक्त ठोकळा माहिती घेतोय. पूर्वी तुम्हाला सांगितलं की जे कलम होतं, कुठलं कलम ते पूर्वीचं कलम होतं ते म्हणजे दफा 302 के तहत. बरोबर, मध्ये दफा 302 आता बदललेला आहे. आता दफा 101 आलेला आहे. 101 302 च्या ऐवजी 101 खुनासाठीची शिक्षा. आयपीसी अन्वये हत्या केली तर 302 अंतर्गत शिक्षा होती. मात्र नव्या कायद्यानुसार आता 101 ने जागा घेतलेली. प्रकरण 6 मध्ये खुनाच्या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ह्या सगळ्या तरतुदी आहेत जसं नवीन. उलट जे नवीन कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खूप सुंदर आहे. म्हणजे ज्यांना आधीचा अभ्यास नाही ना त्यांना जास्त त्रास नाही होणार. पण ज्यांचा आधीचा अभ्यास आहे, म्हणजे समजा मी थोडाफार आधीचा जरी अभ्यास केलाय तर ते नवीन कोपअप करताना फार त्रास होणार आहे. कारण ते सगळा संघर्ष, कारण ती रटून कलम जी आहे ती डोक्यात ठेवली होती आपण. आता पूर्वी जो 307 होता म्हणजे खुनाचा प्रयत्न, अटेम्प्ट टू मर्डर, तर ते आता 109 करण्यात आले. पूर्वीचं 109 जे आहे ते पूर्वीचं 109 अपप्रेरणेचा शिक्षा होती, पहिलं शिक्षा कलम पूर्वीचं. आणि आता ते 307चं अटेम्प्ट टू मर्डर झाले. नवीन कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोषी व्यक्तीला 307 अंतर्गत होती शिक्षा. आता ती 109 अंतर्गत आहे आणि हा सुद्धा भाग 6चा समाविष्ट केलेला भाग आहे. मग हे 307 झालं. आता 376 ऐवजी 63 आलं. आता 376 ऐवजी 63 म्हणजे काय तर पूर्वीचं जे 376 बलात्कारासाठीची शिक्षा जी होती त्याच्यामध्ये ABCD पण होत. म्हणजे ए होता 376A, AB होता, B होता, C आहे, D आहे, DA होता, DB होता आणि E पण होता रिपीटेड ऑफेन्सला. आता 376 ऐवजी 63 टाकले डायरेक्ट. बलात्काराच्या गुन्ह्याची शिक्षे व्याख्या आधी आयपीसीच्या कलम 376 मध्ये होती शिक्षेची बरं का. आणि आता भारतीय न्याय संहितेमध्ये ती प्रकरण 5 मध्ये महिलांसंदर्भातील आणि मुलांसंदर्भातील जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये याला कॅटेगराईज करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी शिक्षेचं कलम 63 मध्ये इनकॉर्पोरेट करण्यात आलं. म्हणजे पूर्वीचं 376 आता आहे 63 मध्ये आहे. सामूहिक बलात्काराचा गुन्हा जो आहे तो आयपीसीचं कलम 376D होता, आता तो कलम 70 मध्ये आलाय. बरोबर, हे होतं की 376 ला बलात्काराची शिक्षा, इथं वनस्पतीवत अवस्था, इथं 12 वर्षाखालील मुलीवरती, इथं विवाहामध्ये लैंगिक समागम बलात्कार नसलेला. C ला पण लैंगिक समागम होता अधिकार क्षेत्राखालील, तर सामूहिक बलात्कार. 16 वर्षाखालील सामूहिक, 12 वर्षाखालील सामूहिक होता आणि इथं रिपीटेड ऑफेन्स होते. आता ते सगळे चेंज झाले. आता पूर्वीचं 399 जे आहे त्याच्याऐवजी 356 टाकले. म्हणजे जरा जवळ, हे तरी थोडासा कमी बदल आहे. यापूर्वी आयपीसीचं 399 मानहानीच्या प्रकरणात वापरलं जात होतं. नवीन प्रकरणात प्रकरण 19 अंतर्गत गुन्हेगारी, धमकी, अपमान, बदनामी,
इत्यादींना स्थान देण्यात आले. आणि 356 मध्ये बदनामीचा गुन्ह्याचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे, ज्याला आपण डिफेमेशनच्या केसेस म्हणतो, त्या डिफेमेशनच्या केसेस आहेत. मग पूर्वीचं कलम 420 आहे. 420 म्हणजे फसवणुकीचा. खरं तर फसवणुकीची व्याख्या 415 ला होती. तो त्यागिरी करून फसवणूक करणे 416, मग ते 17, 18, 19 अशा शिक्षा होत्या. जसजसा उद्देश असेल तसतसा. आता 420 म्हणजे पूर्वीचं जे 420 आहे ते फसवणूक होतं. पूर्वीचं 420 फसवणूक कशाचं होतं? साधारणतः पैशा संदर्भातील जी फसवणूक आहे ते पूर्वी 420 म्हणलायचं. आपण एखाद्या गुन्हे बक्का 420 आहे हा, किंवा 420 करू नको अशा प्रकारे. तर आता असं म्हणायचं की 316 करू नको. बरं, म्हणजे भारतीय न्याय संहितेत फसवणुकीचा गुन्हा आता 420च्या ऐवजी 316 अंतर्गत आहे. आणि 17व्या प्रकरणामध्ये मालमत्तेच्या चोरी विरुद्धच्या गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये त्याला टाकण्यात आले. म्हणजे असे ट्रिमेंडस बदल आहेत. असे छोटे छोटे बदल नाही, तर मोठ्या प्रमाणात बदल आहेत. असे काही सहज झालेले बदल आहेत अशातला भाग नाही, तर खूप मोठ्या प्रमाणात झालेले हे बदल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जरी हायलाइटेड फॅक्ट्स जरी पाहिले ना, तर इनोव्हेटिव्ह लीगल प्रोसिजर म्हणजेच काय, तर पहिलं आहे की 0 FIR ची तरतूद फार महत्वाची आहे. ही गरजेची होती कायद्याने, की गुन्हा कुठेही घडू द्या, तक्रार कुठेही करता येते भारतामध्ये. आता कंप्लेंट्स टू बी फाईल्ड ॲट एनी पोलीस स्टेशन, बरोबर, स्ट्रीमलाइनिंग द इमिटेशन ऑफ लीगल ऍक्शन. म्हणजे असं काही नाही की बाबा तुम्ही ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणीच आता हे मॅन्डेटरी करण्यात आलं. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट करण्यात आले, ही दुसरी महत्वाची तरतूद आहे. ऑनलाईन पोलीस कंप्लेंट, इलेक्ट्रॉनिक समन्स सर्व्हिस, एम टू रिड्यूस पेपर वर्क अँड एनहान्स कम्युनिकेशन. मग पेपर वर्क कमी करणे. आता पूर्वीचं कसं कागदोपत्रांना फार महत्व होतं, आता तर ते थोडंसं कमी करण्यात आलं. त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की कागदोपत्र थोडेसे कमी करू, आणि जे काही ऑनलाईन, आता सगळं जग ऑनलाईन होते, आणि त्या युगामध्ये आपण जर अशा मागासलेल्या पद्धतींचा वापर करू तर ते योग्य नव्हतं. तर हे पण गुड वर्क, थोडा वेळ लागेल पण ठीक आहे. स्विफ्ट ज्युडिशियल प्रोसेसेस. आता पूर्वी न्यायालयीन प्रक्रिया अतिशय किचकट. आपण असं म्हणायचो की न्यायालयाची पायरी शहाण्याने पोलिसांची न्यायालयाची पायरी चढू नये. तर त्याचं कारण काय? आणि देशातील सर्व जास्तीत जास्त शहाणे लोक तिथं काम करतात. मग स्विफ्ट ज्युडिशियल प्रोसेस स्ट्रिक्ट टाइमलाइन्स आहे. टाइमलाईन आता फॉलो करावीच लागणार आहे. फॉर डिलिव्हरिंग ट्रायल जजमेंट विदिन 45 डेज अँड फ्रेमिंग चार्जेस विदिन 60 डेज. जजमेंट 45 दिवसामध्ये आणि चार्जेस फ्रेमिंगसाठी 60 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. आणि टाइमली जस्टिस डिलिव्हरी म्हणजे योग्य काळामध्ये, बघा, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो. मग त्यासाठी ही तरतूद करण्यात आली. प्रोटेक्शन फॉर व्हल्नरेबल ग्रुप्स म्हणजे समाजातील जो मार्जिनलाइज्ड सेक्टर आहे, किंवा समाजातील जो व्हल्नरेबल आपण काय म्हणू, संवेदनशील जो काही घटक आहेत त्यांच्या प्रोटेक्शनची तरतूद करण्यात आली. बरोबर. प्रोव्हिजन्स फॉर क्राईम अगेन्स्ट वुमन, चिल्ड्रन, एन्शुरिंग सेन्सिटिव्हिटी हँडलिंग अँड एक्सपेडिटेड मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे महिला आणि बालकांसारखे जे घटक आहेत जे प्रामुख्याने फार संवेदनशील असतात, ज्यांच्याकडे पर्टिक्युलरली लक्ष देणं फार गरजेचं आहे, त्यांच्यासाठी ह्या तरतुदी करण्यात आल्या. मग एक्सपांडेड ऑफेन्सेस आहे. म्हणजेच काय, तर डेफिनेशन अपडेट्स इन्क्लूड इमर्जिंग क्राईम्स सच ॲज फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, लग्नाचं खोटं आमिष देणे, बरोबर, गँग रेप फॉर मायनर्स, लहान अल्पवयीन मुलींवरती सामुदायिक बलात्कार, बरोबर, अलॉंग साईड कॉम्प्रेहेन्सिव्ह डेफिनेशन ऑफ टेररिझम म्हणजे दहशतवाद. अशा ज्या पूर्वीचे गुन्हे नव्हते त्याच्या संदर्भात हे नव्याने सगळ्या तरतुदी जी आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत. मग त्यामुळे मर्डरच्या संदर्भातील असतील किंवा 2018चे काही जजमेंट्स असतील त्याच्यामध्ये फार चेंजेस झाले, ते आता सगळे ओव्हरराईड होतील आता. मग त्याच्यावरती ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत त्या केसेस चालवण्यात येतील आता, आणि पुढे अनेक जे आहेत ते अनेक बदल जे आहेत ते केले जातील. मग आता कसं, याच्यामध्ये काही घटक, जसं मी तुम्हाला म्हटलं की काही घटक जे आहेत ते स्वीकारार्ह पण आहेत, काही घटक जे आहेत त्याच्यावर टीका पण होती. आता सगळं डिटेल तर आपण आज घेतलेलं नाही. तुमची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगदी कायद्याच्या संकल्पनांच्या अर्थासह आपण ते डिटेल घेऊया नक्की. आता काही तरतुदी वेलकम करण्यासारख्या आहेत, पण काही तरतुदी तशा नाही आहेत. म्हणजे तुम्हाला एक तरतूद सांगतो, पूर्वी PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड जो आहे तो 15 दिवसांचा होता, तो 90 दिवसांचा केलाय. म्हणजे पोलीस एखाद्या व्यक्तीला 90 दिवस ताब्यात ठेवू शकतात विदाऊट म्हणजे अप्रोचिंग टू द मॅजिस्ट्रेट वगैरे वगैरे. मग त्यामुळे काही तरतुदी एक सकारात्मक आहेत, काही तरतुदी नकारात्मक पण आहेत. म्हणजे जर सकारात्मक तरतुदींचा संदर्भ आपण पाहिला, बरं, तर सकारात्मक तरतुदींमध्ये बरोबर इथं इन्क्लुजन ऑफ टॉपिक आहे, ॲडव्हान्टेज काय आहे, किंवा
सम ऑफ दॅट द प्रिव्हियस लॉ जी आहे डिडंट प्रिव्हेल इन द प्रिव्हियस लॉज, ज्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये नव्हत्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे ई एव्हिडन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुरावा जो आहे तो वापरला जातो. मग आताच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तर ही सकारात्मक गोष्ट आहे. बरं, मग त्याच्यानंतर क्राईम्स इन द ऑनलाईन वर्ल्डमध्ये, तर त्यासाठी हे पुरावे गरजेचे आहेत. पुढे थिंग्स हॅपनिंग ऑनलाईन, फिजिकल ऑब्जेक्ट जे आहेत म्हणजे आता जे भौतिक गोष्टी आहेत त्या थोड्याशा कमी झाल्या. म्हणजे जवळपास सगळ्या गुन्ह्यांमध्ये, मर्डरच्या गुन्ह्यांमध्ये ऑनलाईनचा वापर होतो, बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये, फसवणुकीसाठी वगैरे वगैरे अशा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा वापर होतो. तर ही सकारात्मक बाब आहे. मग पुढे जर विचार केला की किती वर्ष आपण ब्रिटिशांचेच कायदे जे आहेत ते फॉलो करणार होतो, सेम नेम्स बाय द ब्रिटिशर्स, नुसती नावं बदल नाही तर त्याचा जो आत्मा आहे तो पण बदलत गेलेला आहे. मग भारत ही जी संकल्पना आहे ना, ती भारत ही संकल्पना इंडियापेक्षा कुठेतरी वास्ट किंवा कुठेतरी लार्जर अमाऊंटमध्ये वापरली गेली आहे. म्हणजे एवढ्या 150 वर्षांपूर्वीचे ब्रिटिशांचे कायदे जे आहेत ते आता वापरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यामुळे हा एक सकारात्मक बदल आहे, अशाच पद्धतीने आपण घेऊ शकतो. पुढे जर विचार केला की संपूर्ण जगभरामध्ये नव्याने बदल होत आहेत, संपूर्ण जग जे आहे ते आता आपल्याला ओळखायला लागले, तर मग आता आपण त्याच जुन्या ज्या तरतुदी आहेत त्या किती वर्ष फॉलो करणार आहात. आपल्याला सुद्धा चेंजेस जे आहेत त्या चेंजेस आपण डिझर्व करतो. आपला जो देश आहे तो देश सुद्धा या संदर्भात नव्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे, मग ते पण केलं पाहिजे. पण काही दुर्दैवाने काही तरतुदी पण आहे की एवढ्या मोठ्या कोट्यावधी किंबहुना अब्जावधी लोकांच्या संदर्भात हा जो चेंज आहे तो ऍडजस्टमेंटला फार वेळ लागणार आहे, सोपं नाही मित्रांनो हे. बरं, मग प्रॅक्टिसिंग द सेम थिंग म्हणजे आपण वर्षानुवर्षे ह्या गोष्टी रटत आलेलो आहोत. म्हणजे लिटरली नॉट जस्ट अ लॉ, इट कुड बी अ न्यू फोन असेल किंवा एखादी नवीन वस्तू वापरायची म्हणलं तर आपल्याला वेळ जातोय. हे तर सगळेच्या सगळे कायदे बदलणार आहेत. एवढ्या मोठ्या भारताच्या संपूर्ण भारतभरासाठी हे कायदे लागू करणं सोपं काम नाहीये. मग पुढे आहे की द वे दीज न्यू लॉज आर आर्ड्यूज टू कॅच द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड बिकम द नॉर्मल आफ्टर द फ्यू डेज, सो द ह्यूज स्ट्रगल इज अहेड फॉर द ऑल ऑफ अस. म्हणजे अजून खूप संघर्ष करायचे, काहींना अंगवळणी पळून जाईल हे कायदे, परंतु अजून खूप याच्यासाठी स्ट्रगल जो आहे तो बाकी आहे. मग अशा पद्धतीने हे एक्सटेन्शन किंवा ही जी संकल्पना आहे तर ही फार आता म्हणजे सोपी नाहीये, आज म्हणजे सहज लागू होणार नाहीये. हे यासाठी खूप वेळ लागणार आहे अजून, कारण त्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर एवढ्या मोठ्या कायदे, जुन्या कायद्यांचा आपल्यावरती 100 150 वर्षांचा प्रभाव आहे, तो सगळा काढून त्याच्या सोबतच नवीन कायद्यांचा पण अभ्यास करायचा आहे. तर हे काही तरतुदी आहेत, याच्यामध्ये जर विचार केला आपण तर काही सकारात्मक बाब पण आहेत. मॉडर्नायझेशन आणि क्लॅरिटी आलेली आहे आपल्या कायद्यामध्ये. एनहान्स प्रोटेक्शन वाढलेलं आहे. सिरियस क्राईमसाठी अत्यंत गंभीर अशा शिक्षा दिलेल्या आहेत. जो महिला बालकांसाठी गट आहे त्यांना प्रोटेक्शन दिले. नवीन टेक्नॉलॉजी जी आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सारखी ती आपण अडॅप्ट केलेली आहे. त्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आपण फॉलो केलेले आहेत, ग्लोबल ह्युमन राईट्स जे आहेत त्या संदर्भात. त्यानंतर आणखी काही प्रॉज जर पाहिले तर इन्क्लुझिव्ह ऑफ न्यू टॉपिक्स, ई एव्हिडन्स सारखा आहे, क्रुशियल फॉर हँडलिंग सायबर क्राईम्स आहे किंवा त्या अनुषंगाने उपयोगी होणार आहे. सिम्बॉलिक रिनेमिंग दॅट इफेक्ट्स म्हणजे नॅशनल आयडेंटिटी आपली तयार होईल भारत या नावाने वापरल्यामुळे. म्हणजे भारत हे नाव संकल्पना पूर्वीचं ब्रिटिशांचं इंडियन हे नाव काढून. इंट्रोडक्शन टू फ्रेश पर्स्पेक्टिव्ह अँड सोल्युशन्स टू मॉडर्न लिगल चॅलेंजेस, हे काही सकारात्मक बाबी आहेत जे आपल्याला उपयुक्त ठरतील. एक लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यापेक्षा पण अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगते. हे फक्त आपण एक इंट्रोडक्शन पाहिलं की काय नव्याने काय नवीन बदल झालेला आहे, पण एवढंच नाही, याच्यामध्ये खूप तळाशी गेलं तर खूप मोठा व्यापक महासागर आहे पसरले. हिमनगाचं फक्त टोक आपण पाहतोय, त्याच्या खाली तो 10 पट पसरलेला जो पसारा आहे तो खूप मोठा आहे आता. मग त्यामुळे हे चॅलेंज फार मोठं असणार आहे आपल्यासमोर. एवढं सोपं नाहीये की सहज आपण हे सगळ्या गोष्टी केल्या आणि कायदे जे आहेत ते नवीन कायदे लागू झाले. असं म्हटलं जाते की काही तरतुदी जी आहेत त्या अतिशय क्रुशियल, म्हणजे काही तरतुदी अशी अतिशय निगेटिव्ह आहे. इनिशियल ऍडजस्टमेंटला फार वेळ जाणार आहे, लिगल प्रोफेशनलला सुद्धा आणि जनरल पब्लिकला सुद्धा. नॉस्टॅल्जिया, जुन्या कायद्यांमध्ये रमण्याची जी आपली प्रवृत्ती होती तिला थोडंसं फॅमिलियर झालो होतो आपण. न्यू अपडेट, न्यू रिफ्रेश नॉलेज ड्यू टू चॅलेंज, त्या कायद्यांचा अर्थ लावणे, तो कायद्यांचा अर्थ न्यायालयांना, सर्वसामान्य व्यक्तींना, मग विद्यार्थ्यांना, सगळ्यांना समजून येणे वेळ लागेल सगळ्या. प्रोव्हिजन फॉर अब्यूज, हे फार मोठा तोटा आहे. ब्रॉडली वॉर्डेड ऑफेन्सेस मे बी मिसयूज्ड ऑर मिसइंटरप्रिटेड,
त्या कलमांचा चुकीचा अर्थ लागण्याची किंवा लावण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण इंटरप्रिटेशन अजून झालेलं नाही, आताशी कायदे इंट्रोड्यूस झालेले आहेत. मग पुढे आहे ज्युडिशियल बर्डन, कॉम्प्लेक्स लॉज आहेत, किचकट कायदे झाले, त्यामुळे ओव्हरवेल्म द ज्युडिशरी लिडिंग टू डिलेज, त्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये फास्टपणा येण्याच्या ऐवजी अजून डिले होतो का काही, ही भीती आहे. सिव्हिल लिबर्टीज कन्सर्न, एक्सपांडेड पोलीस पॉवर्स इन रेज, म्हणजे पोलिसांची पॉवर खूप वाढवलेली आहे या कायद्याने. म्हणजे 15 दिवसावरून 90 दिवसांची PCR, म्हणजे जे विद्यार्थी कायद्याचे विद्यार्थी किंवा जे पोलीस आहेत त्यांना मी काय बोलतोय ते चांगलं समजत असेल की आत्ताचे 15 दिवस सुद्धा इतके प्रचंड बर्डनचे वाटायचे, आता तब्बल 90 दिवसांचं आहे. प्रायव्हसी, ड्यू प्रोसेस इश्यूज, म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया फॉलो होते की नाही याबद्दल फार मोठं चॅलेंजिंग आहे. अजून चॅलेंज आहे हे सगळे. इम्पॅक्ट ऑफ मार्जिनाइज्ड ग्रुप, इम्पॅक्ट ऑन, म्हणजे सर्टन प्रोव्हिजन्स मे डिसअप्रोप्रिएटली अफेक्ट द व्हल्नरेबल कम्युनिटीज, म्हणजे जर या तरतुदींचं योग्यरित्या पालन जर झालं नाही या तरतुदींचं योग्यरित्या जर पालन झालं नाही तर पुढे म्हणजे त्या मार्जिनलाइज सेक्टर ज्यांच्या प्रोटेक्शनसाठी कायदा फार महत्त्वाचा गोष्ट असते तर तिथंच त्यांचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. रेजिस्टन्स टू चेंज, म्हणजे अपोजिशन, म्हणजे जे कायद्याचे जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनी जर इथं विरोध सुरू केला तर इम्प्लिमेंटेशनला, एन्फोर्समेंटसाठी फार प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. पण अर्थातच आपण नव्याने म्हणजे प्रॉब्लेमवरती सोल्युशन तयार करणं ही आपली जबाबदारी असते, त्यामुळे त्यावरती फोकस करणं जास्त आवश्यक आहे. तर आजच्या भागामध्ये हा जो भाग आहे म्हणजे IPC, CRPC किंवा एव्हिडन्स ऍक्ट जो आहे त्याच्या संदर्भात, म्हणजेच भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल, बरोबर, साक्ष अधिनियम किंवा ऍक्ट, याचा आपण संदर्भ पाहण्याचा प्रयत्न केला. तर नक्की कळवा म्हणजे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून. तर एक शॉर्ट इंट्रोडक्शनचा संदर्भ आहे हा, आणि तुम्हाला कसं वाटलं हे कळवा. डिटेल जर पाहिजे असेल तर मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सगळ्यांनी सांगा. डिटेल इन द सेन्स खूप डिटेल, म्हणजे सगळ्या तरतुदी, पूर्वीचे कायदे, आत्ताचे कायदे, त्याच्यामध्ये झालेले सगळे बदल आणि त्या बदलांसह आपल्याला करावा लागणारा संघर्ष, या सगळ्यांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद, सगळ्यांचे आभार, जय हिंद.